संजू परब यांच्या सुंदर संकल्पनेतून या ठिकाणी साकारत असलेले खासदार चषक 2025 या स्पर्धेमध्ये आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये या मैदानावरती तर एकंदरीत जर विचार करायला गेला tenniscricket.in च्या माध्यमातून YouTube द्वारे घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या तमाम क्रिकेट रसिकांचं या मैदानावरती समालोचन कक्षाच्या वतीने मी गुरु चिट्टीस माझ्यावर जय भोसले गुणलेखक म्हणून अमोल केसरकर यांच्या वतीनं या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत। सुरू होणारा सामना बाबू स्पोर्ट्स विरुद्ध MSRT तुळस या दोन संघादरम्यान आपल्या या मैदानावरती सुरू होतोय। नाणेफेकीचा कौल गेला होता बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाकडे आणि नाणेफेकीचा कौल जिंकत गोलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले MSRT तुळस संघाला। विनंती असेल MSRT तुळस संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण जरा पॅव्हिलियन मध्ये पाठवायचा आहे। अतिरिक्त खेळाडू MSRT तुळस जरा ताबडतोब समालोचन कक्षामध्ये या। MSRT तुळस आपला अतिरिक्त खेळाडू आणि दोन्ही संघाला सूचना असेल की डगआउट मध्ये बसणं बंधनकारक असेल। डगआउटच्या बाहेर जर एखादा खेळाडू आपल्याला दिसला पंचांना तसं आढळून आलं तर पंच लगेच 5 धावांची पेनल्टी आपल्या संघाला बहाल करतील। स्ट्राइकला संकेत नॉन स्ट्राइकला नितीन ही सलामीची जोडी मैदानावरती तर गोलंदाजीच्या मोर्चावरती एकंदरीत जो बुमरा नावाने ओळखला जातो तो गोलंदाज पहिला चेंडू त्या ठिकाणी बघा स्लोअर वन पद्धतीचा आणि एकंदरीत पंचांचा निर्णय हा येतोय अर्थात 22ची खूण पंचांकडे येते। 22च्या स्वरूपात एकेरी धावांना संघाची धावसंख्येला सुरुवात झाली आहे। धावांना सुरुवात झाली आहे एकंदरीत ती MSRT तुळस संघाचे। बुमरा पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मोर्चावरती पुढचा चेंडू त्या ठिकाणी बघा हलकच पायावरती आदळला जातोय। एकंदरीत आपण बघतोय रन डेलिब्रेट केला जातोय। येस पंचांचा एक अचूक निर्णय आपण बघतोय। अरे नाव काय शुभम गोलंदाजीच्या मोर्चावरती सज्ज होतोय। शुभम सज्ज होतोय। पुन्हा एकदा त्या ठिकाणी आडव्या बॅटनं फटकावण्याचा प्रयत्न संकेतनं केलाय। स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फटका टोलवायचा एकंदरीत त्या ठिकाणी षटकार वसूल करायचा ही रणनीती त्या ठिकाणी संकेतची आपण बघतोय या मैदानावरती। परंतु प्रत्येक चेंडू मागे तोच फटका खेळण्याचा प्रयत्न आणि दुसऱ्या बाजूने आपण बघतोय त्या फटक्यावरती सुंदर गोलंदाजीच्या जोरावरती पूर्णपणे बीट करताना दिसतोय तो बुमरा अर्थात शुभम। यावेळी फुलटॉस चेंडू फटका खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय। लवलेश कांबळी चेंडूचा करतोय पाठलाग परंतु त्याला चेंडूने बीट करत जातोय सीमा पार चौकार। पहिला चौकार एकंदरीत ज्याची नोंद ही चौथ्या चेंडूवरती देखील या मैदानावरती पाहायला मिळाले आणि एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती लागली ती 4 धावा बिनबाद। पहिल्या 4 चेंडूंचा एकंदरीत खेळ हा मैदानावरती समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 5 करेक्शन कारण पहिल्या चेंडूवरती एक अतिरिक्तची धाव आली होते आणि त्यानंतर संकेतच्या बॅट मधून हा निघतोय चौकार। 5 धावा धावफलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या। यावेळी पूल केलाय परंतु यावेळी केवळ संकेतला एकेरी धावेवरती समाधान मानावं लागेल कारण त्या ठिकाणचं जे क्षेत्र आहे ते घोषित क्षेत्र म्हणून या ठिकाणी जाहीर केलेलं आहे। त्यामुळे केवळ एकेरी धावेवरती संकेतनं या फटक्यातून हा त्या ठिकाणी समाधान मानेल आणि निश्चितपणे हा जर पूर्ण वर्तुळाकार मैदान जर असलं असतं फुल ओपन जर मैदान असलं असतं तर नक्कीच या फटक्याचं रूपांतर षटकारामध्ये आपल्याला पाहायला मिळालं असतं। एक धाव नक्कीच जोडली गेली आणि एकेरी धावाने संघाचा धावसंख्या धावफलक वधारलाय। धावसंख्या पोहोचली 6 वर एकंदरीत बिनबाद MSRT तुळस संघ खेळताना दिसतोय बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाविरुद्ध। मैदान परिसरामध्ये SNRR चे अध्यक्ष संतोष भाई केनवडेकर यांचं आगमन झालेलं आहे। लोअर फुलटॉस मध्ये चेंडू कव्हरच्या डोक्यावरनं मारलाय फटका। सर्वेश राजाराम चेंडूचा पाठलाग करतायत। चेंडू बघता बघता सीमारेषेच्या नजदीक गेलाय। सीमारेषेच्या नजदीक अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राजारामचं मैदानावरती पाहायला मिळालं।
पॉसिबल चौकार आपल्या संघासाठी वाचवलाय, 2 धावा नक्कीच आपल्या संघासाठी वाचवल्यात आणि बघता बघता पहिल्या षटकाचा खेळ हा मैदानावरती समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर 8 धावा बिनबाद अशी एकंदरीत धावसंख्या ही धावफलकावरती उभारली MSRT तुळस संघानं खेळताना दिसतोय बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघाविरुद्ध। दुसऱ्या षटकाला मैदानावरती सुरुवात, प्रशांत पाटणकर मैदानावरती। पहिला चेंडू त्या ठिकाणी स्लोअर वन पद्धतीचा फिरकी त्या ठिकाणी फिंगर रोल केले होते शेवटच्या क्षणी तो प्रशांत पाटणकरनं। एकंदरीत धावसंख्या धावफलकावरती 8 धावा धावफलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या आहे एकंदरीत ही धावफलकावर। दुसरं षटक हे प्रगतीपथावर, स्लोअर वन पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा बीट केला जातोय संकेतला चेंडू कोणत्या वेगाने येतोय, कोणत्या टप्प्यावरती येतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडू कोणत्या दिशेला वळतोय याचा नेमका अंदाज या षटकात एकंदरीत आपल्याला त्याला जोडता आलं नाहीये, जोखता आलं नाहीये। मैदान परिसरामध्ये बाबू स्पोर्ट्सचे सर्व बाबू सावंत यांचं आगमन होत आहे, त्यांचं देखील मनपूर्वक या ठिकाणी या मैदानावरती स्वागत। बाबू आपल्याला प्रतीक बांदेकर बोलवत आहेत। पुल केलाय, चेंडू जाईल त्या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे लवलेश कांबळी कोणतीही चूक करत नाहीये, संकेत तुळसकरला माघारी परतावं लागेल। पहिला हादरा एकंदरीत MSRT तुळस संघाला संकेत तुळसकरच्या रूपामध्ये बॅक टू द पॅव्हिलियन, पहिला हादरा धावसंख्या 8 DJ। नितेश शेळके जर आता या ओव्हर मध्ये स्ट्राइक वरती जाईल आणि स्ट्राइक वरती गेल्या गेल्या त्याने पहिल्या चेंडूवरती जर षटकार ठोकला तर 200 रुपयांचं पारितोषिक आनंद वरक यांच्याकडनं जाहीर झालेलं आहे। आनंद वरक मॅन फ्रॉम केसरी आणि आपला दुसरा मॅन फ्रॉम केसरी आमच्या बाजूला अमोल केसरकर, धनगर समाजाचे तालुकाध्यक्ष आनंद वरक साहेब यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आहे। ते अर्थात फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो नितीन, नवीन फलंदाज नेहाल आलाय मैदानावरती जागेवरती संकेत आपल्या संघासाठी काही खास करू शकला नाही, सुरुवातीपासून तो चाचपडत खेळताना या मैदानावरती दिसला, अखेर त्याची खेळी समाप्त केली आहे ती प्रशांतनं, कारण प्रशांतनं या षटकात त्याला 2 चेंडू निर्धाव फेकले होते, एक दबाव त्याच्यावरती आला होता एक मोठा फटका खेळण्याचा, पुढच्या चेंडूवरती त्यानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील जरूर केला परंतु या प्रयत्नात त्याला अपयश आलंय आणि तो माघारी परतलाय। नवीन फलंदाज गेलाय तो अर्थात निहाल, त्यानं पहिल्या चेंडूवरती फटका टोलावलाय, चेंडू स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जातोय, चेंडूवरती लवलेश कांबळी येतोय, चेंडू अडवतोय, परतीची फेक करतोय, तोपर्यंत एका धावेची भर ही नक्कीच संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाली। धावसंख्या येऊन पोहोचली 9 वर, एकंदरीत एका गड्याच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाचा खेळ जो की मैदानावरती प्रगतीपथावरती आजच्या दिवसाचा जर विचार करायला गेला तर पहिला सामना देखील काहीसा निचांकी धावसंख्येचा या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळाला, दुसराही सामना एकंदरीत त्याच निचांकी धावसंख्येचा या मैदानावरती होईल का हे देखील बघणं महत्त्वपूर्ण। 200 रुपयाचं पारितोषिक होतं तुला नितीन, परंतु हा पारितोषिकांची संधी जी होती ती व्यर्थ ठरवले। एकंदरीत निर्धाव चेंडूची गणना धावफलकावरती या षटकाचा प्रशांतचा जर विचार करायला गेला तर प्रशांतनं फक्त 1 धाव खर्ची घातले, त्या मोबदल्यात प्रतिस्पर्धी संघाचा 1 गडी त्यानं माघारी पाठवलाय। यावेळी नितीननं फटका खेळलाय, चेंडू जाईल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये घोषित स्वरूपातल्या फक्त 1 धावेसाठी। एकंदरीत बघता बघता 2 षटकांचा खेळ मैदानावरती समाप्त होतोय आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 10 धावा धावफलकावरती अशी एकंदरीत धावसंख्या अर्थात एका गड्याच्या मोबदल्यात ही उभारली। ती नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना
MSRT तुळस संघानं खेळताना दिसतोय बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाविरुद्ध। आपण पाहतोय, आपण अनुभवतोय युवा सेना सावंतवाडी आयोजित शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय संजू परब यांच्या सुंदर संकल्पनेतनं माजी केंद्रीय मंत्री तथा सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आदरणीय नारायणराव राणे यांच्या वाढदिवसानिमित्त खासदार चषक 2025 ही क्रिकेट स्पर्धा सावंतवाडीच्या ऐतिहासिक जिमखाना मैदानावर 2 षटकांचा खेळ संपलाय। 10 धावा धावफलकावरती लागलायत आणि गोलंदाजीच्या मोर्चावरती राजाराम उर्फ बाबू गवस यांचं या ठिकाणी वर्णी लागतंय। सामना करतोय स्ट्राइक एंडला नितीन। पहिला चेंडू नवीन षटकातला पुलचा फटका एकंदरीत आपल्याला बघतोय क्षेत्ररक्षकानं केलंय काय मैदानावरती, चेंडू कधी टप्प पडेल मैदानावरती याचे मात्र वाट बघितले। युवा सेनेचे पदाधिकारी गौतम उर्फ दाऊ माटेकर यांचं देखील मैदान परिसरामध्ये आगमन होत आहे, त्यांचं देखील मनापासून स्वागत। खरं तर कालपासून दाऊ आम्ही आपली वाट बघत होतो, पण आजच्या दिवसात आपण आलात त्याबद्दल आपलं मनापासून या ठिकाणी आभार। धावसंख्या 11। धावा धावफलकावर फुलटॉस चेंडू फटका खेळलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपतोय, गडी बाद होतोय, दुसरा निहालची खेळी समाप्त होतोय, दुसरा धक्का संघाला बसतोय। धावसंख्या 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात तिसरा षटकाचा एकंदरीत खेळ प्रगतीपथावर। नवीन फलंदाज गोट्या मैदानामध्ये जातोय। 4थ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी साथ देण्यासाठी नितीनचे धावसंख्या धावफलकावरती लागली 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। गोट्या फलंदाजीच्या मोर्चावर, पुढचा चेंडू राजारामनं त्या ठिकाणी बीट केलं, जोरदार अपील पंचांकडे झालंय, बॅटची एज लागून चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, अजून एक गडी तंबूच्या दिशेने माघारी परततोय। बॅक टू बॅक विकेट्स त्या ठिकाणी राजाराम आपल्या संघाला प्राप्त करून देतोय। सलगच्या 2 चेंडूवरती 2 गडी त्यानं गारद केले। धावसंख्या धावफलकावरती 11, 3 गडी माघारी परतल्यानंतर तिसऱ्या षटकाचा एकंदरीत खेळ जो काय मैदानावरती हा प्रगतीपथावर। हॅट्रिकची संधी ती अर्थात राजाराम उर्फ बाबू गवस याला, आणि स्ट्राइक एंडला नवीन फलंदाज मैदानावरती गेला डावकर हाताचा दिनानाथनं फटका टोलाला, शॉर्ट आर्म पुलचा फटका। हॅट्रिकची संधी एकंदरीत या ठिकाणी हुकली जाते। एकंदरीत एकेरी धावेनं त्या ठिकाणी दिनानाथ आपलं वैयक्तिक खातं उघडतोय। संघाची धावसंख्या त्यांना नेऊन ठेवली ती अर्थात 12 धावांच्या टप्प्यावरती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। सुरुवातीच्या षटकापासून पूर्णपणे वर्चस्व या मैदानावरती गोलंदाजीमध्ये बाबू स्पोर्ट्स सावंतवाडी संघाचं या मैदानावर पाहायला मिळतंय।
यावेळी ऑप्टेट फटका खेळला जातोय नितीनच्या बॅट मधून. चेंडू खाली 3 क्षेत्ररक्षक येत आहेत झेल टिपण्याच्या नादामध्ये. अखेर कोणताही क्षेत्ररक्षक या चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. मैदानावरती चेंडू पडतोय आणि त्याचा फायदा उठवत 2 धावा एकंदरीत या धावून पूर्ण केल्या जात आहेत. धावून काढलेल्या तर 2 धावा आणि या 2 धाव्यांच्या जोरावरती धावसंख्या येऊन पोहोचली 14 वरती. 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात अशी एकंदरीत धावसंख्या ही धाव फलकावर. पुढचा चेंडू त्या ठिकाणी बघा थोडा वाईटच्या अपेक्षेनं सोडून दिला होता. पहिली धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बघा फलंदाज धावबाद झालाय. दिनानाथ धावबाद झालाय. 4था हातरा MSRT तुळस संघाला बसलाय. धावसंख्या 14 4 गडी बाद. बघता बघता 3 षटकांचा खेळ हा मैदानावरती समाप्त या ठिकाणी होतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त. 14 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. खासदार चषक 2025 जो आयोजित केलाय युवा सेना सावंतवाडीनं ज्यांची संकल्पना आहे ती अर्थात शिवसेना जिल्हा प्रमुख आदरणीय संजू परब साहेबांचे. गोलंदाजीच्या मोर्चावरती 4थं महत्वपूर्ण षटक फेकण्यासाठी निखिल कांबळेची वर्णी लागते. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघातर्फे 4थं षटक घेऊन निखिल कांबळे सज्ज होतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावलेली ती केवळ 14 धावांच्या टप्प्यावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. स्ट्राईक एंडवरती नितीन. आता मात्र नितीनला आक्रमण करावं लागेल. निखिल विरुद्ध 2 मोठे फटके खेळावे लागतील. यावेळी निखिलला टोलावलाय चेंडू निखिलचा. तो नितीन चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेनं. सर्वेश सावंत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. त्याच्याकडनं चेंडूला अडवलं गेलं. परतीची फेक केली गेली तोपर्यंत एका धावेची भर संघाच्या धावफलकावरती घातली गेली. निखिलनं या नवीन षटकाची सुरुवात एकेरी धावेनं या मैदानावरती केली आणि धावसंख्या 15 धावा एकंदरीत 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुढचा चेंडू त्या ठिकाणी नवीन फलंदाज या नात्यानं धीरज मैदानावरती गेला होता. धीरजनं पहिल्या चेंडूवरती एक आक्रमक फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु दुसऱ्या बाजूनं निखिलनं त्याला पूर्णपणे चकवलंय आणि एकंदरीत हा चेंडू याची गणना ही निर्धाव म्हणून धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाले. यावेळी पुन्हा एकदा त्या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय मिड विकेटला. पहिली धाव तर पूर्ण होते. शुभम त्या ठिकाणी थोडासा फंबल होतोय परंतु तेवढंच चांगलं बॅकअप आपल्याला दुर्गेश या मैदानावरती पाहायला मिळत आहे. परिणामी या फटक्यातून फलंदाज केवळ 1 धाव घेईल याची मात्र क्षेत्ररक्षकांनी घेतलेली दक्षता आणि एकेरी धावेनं धावसंख्या वधारली. धावसंख्या पोहोचली 16 वर. एकंदरीत 4 गड्यांच्या मोबदल्यात अंतिम षटकाचा एकंदरीत खेळ जो मैदानावर प्रगतीपथावर. पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. अजून एका निर्धाव चेंडूची गणना ही धावफलकावरती केली जाते. निखिल कांबळे यांची अतिशय सुरेख गोलंदाजी. या षटकाचा जर विचार करायला गेला 4 चेंडूतले 2 चेंडू तब्बल निर्धाव फेकलेत आणि 2 चेंडूवरती 2 एकेरी धावा आतापर्यंत या षटकात त्यांनी खर्ची घातल्यात. यावेळी पुल केलाय. चेंडू जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा क्षेत्राबाहेर. षटकाराची नोंद या ठिकाणी धावफलकावरती. खरं तर अशा फलंदाजीची अशा फटकेबाजीची सुरुवातीच्या षटकापासून अपेक्षा होती MSRT तुळस संघाला परंतु शेवटच्या षटकात का होईना या डावातला मला वाटतं पहिला षटकार जो नितीनच्या बॅट मधून आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाला. शेवटचा चेंडू घेऊन निखिल कांबळे सज्ज. पुन्हा एकदा चेंडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा चेंडू सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती 2 षटका निघालेत. धावसंख्या भरून निघाली आहे. धावसंख्या लढण्याजोगी उभारली आहे. 28 धावांपर्यंत मदर मारली आहे ती. अर्थात एकंदरीत प्रथम फलंदाजी करताना MSRT तुळस संघानं 29 धावांचं उद्दिष्ट ठेवलंय.
29 धावांचं उद्दिष्ट, येणारे 24 चेंडू आणि त्यामध्ये 29 धावांची आवश्यकता बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघाला. आणि 29 धावा शेवटच्या 2 चेंडूवरती निघालेले ते 2 षटकार सामन्याच्या निकालावरती या ठिकाणी परिणामकारक ठरतील की ते ठरणार नाहीत, की एका बाजूने अगदी सहजगतीने अगदी आरामात या 29 धावांचा पाठलाग हा बाबू स्पोर्ट सावंतवाडी संघाकडून केला जाईल. काय घडेल, काय बिघडेल, कोणता संघ या स्पर्धेत आपली विजयी सलामी देईल, नक्कीच या ठिकाणी सांगण्यासाठी पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये होताना दिसेल बदल. येत आहेत पुन्हा एकदा मॅन फ्रॉम बांदा मिस्टर जय भोसले. वेलकम मिस्टर जय. धन्यवाद गुरु। दूसरा मुकाबला आप देख रहे हैं बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी वर्सेस MSRT तुळस के बीच में। पहली बल्लेबाजी करते हुए मात्र 28 रन बना पाई, वो भी आखिरी 2 गेंदों पर वो 2 बड़े शॉट निकले जिसके कारण नितिन ने वो 2 बड़े शॉट लगाए और अब 24 गेंदों में 29 रनों की आवश्यकता। प्रारंभिक जोड़ी मैदान पर राजाराम और उनके साथ है निखिल और गेंदबाजी के मोर्चे पर योगेश ये गेंदबाज। पहला पाव प्ले का ओवर लेकर 29 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए।
पहली गेंद यॉर्कर लेग की गेंद डालने की कोशिश, बल्ले को लग की शॉट जरूर खेला था, लेकिन गेंद लगभग निकले डिक्लेयर जोन में। एक रन के साथ अपना खाता खोला, छोर बदला राजा रामदेव। इस साल गजब के फॉर्म में इसके खिलाड़ी नजर आ रहा है। बांदेश्वर बांदा टीम के ओर से बहुत बढ़िया प्रदर्शन इन्होंने किया था ध्रुव ट्रॉफी में, साथ साथ मांद्रेम चैंपियन ट्रॉफी में भी इनका बल्ला चलता हुआ हमने देखा था। वही खिलाड़ी आपको नॉन स्ट्राइक एंड पर, आउट स्ट्राइक पर निखिल कामली आपको नजर आते हुए। लेग स्टंप के बाहर काफी बार अंपायर का इशारा वाइड का आता हुआ। इस साल संविधान चषक जो हुआ था उसमें मैन ऑफ द सीरीज के हकदार रहे थे, बेस्ट बैटर ऑफ द टूर्नामेंट का हकदार भी निखिल कामली रहा था। वही आपके सामने यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए सामना करेंगे योगेश की अगली गेंद का। 2 रन स्कोर बोर्ड पर बगैर किसी नुकसान पर। फिर एक बार लगातार ये दूसरा वाइड इस ओवर में डाला गया है। शायद कहना पड़ रहा है, क्या करना क्या चाहते हो आप? अतिरिक्त रन टोटल पहुंचा 3 रन स्कोर बोर्ड पर। ओ यार कर लेंगे गेंद, यहाँ पर पहला रन लेने के लिए कोशिश, जहां चुरा लिया। यहाँ पर लगभग खिलाड़ी आते गेंद को उठाते तब तक बहुत बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हो 4 रन स्कोर बोर्ड पर। गेंदबाजी अच्छी कर रही है, लेकिन बीच बीच में वाइड गेंद डाल रही है। स्कोर उतना बड़ा है नहीं आपके पास, आपको एक कसौट भरी गेंदबाजी करनी पड़ेगी मैदान पर। फुल टॉस गेंद, और जब फुल टॉस डाली गई है पूरी तरह से यहाँ पर लॉस हुआ। गेंद निकली सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। राजाराम के बल्ले से निकला हुआ एक लाजवाब स्ट्रोक, बहुत ही बढ़िया स्ट्रोक देखने को मिला मैदान पर, और टोटल आप पहुंचा जो कि 10 रन स्कोर बोर्ड पर। फिर एक बार फुल टॉस, और देखिए ये रिप्लाई शॉट रिकैप दिखाया गया है, लेकिन इस बार गेंद 1 बाउंस निकले सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। बैक टू बैक 2 बड़े शॉट के साथ अब टोटल आगे बढ़ता हुआ 14 रन स्कोर बोर्ड पर बगैर किसी नुकसान पर। 29 रनों के जवाब में लगभग इन गेंदों में आधा फासला तय कर चुके बाबू स्पोर्ट सावंतवाड़ी की टीम, और अभी भी और 15 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। पहले ओवर में एक तगड़ी बल्लेबाजी राजाराम उर्फ बाबू के बल्ले से देखने को मिली है। इस बार ऑफ स्टंप के बाहर फुल टॉस, और गेंद निकली है सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। बहुत ही महंगा ओवर साबित हो रहा है, और इस छक्के के साथ अब टोटल जो कि पहुंचा है 20 रन पर। मात्र 9 रन की है आवश्यकता। 5 गेंदों में ये 20 रन, क्या मुकाबला दूसरे ओवर में समाप्त कर पाएंगे? शायद इसी सोच के साथ थोड़ी सी जल्दबाजी दिखाई है। 2 बाउंड्री 2 छक्के 1 बाउंड्री राजाराम के बल्ले से, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी मैदान पर। और इस बार सीधा खेला लॉन्ग ऑन के ऊपर से, गेंद 1 बाउंस निकली है सीमा रेखा पर 4 रन के लिए, और एक शानदार स्ट्रोक। एक महंगा ओवर समाप्त होता हुआ पहले ओवर का खेल समाप्त, और टोटल स्कोर बोर्ड पर अब लगे हैं 24 रन स्कोर बोर्ड पर, यानी कि 18 गेंदों में 5 रनों की है मात्र आवश्यकता। अब मैच की अगर बात की जाए तो सिर्फ औपचारिकता बाकी इस मुकाबले की, क्योंकि सिर्फ 5 रन की आवश्यकता है। पहले तो बल्लेबाजों ने दमखम दिखाने में थोड़ी सी कमी दर्शाई, लेकिन उसके बाद शायद ऐसा लग रहा था अच्छी गेंदबाजी करेंगे तुड़स की टीम, लेकिन गेंदबाजी पहला ओवर पावर प्ले का देकर गया है 24 रन। 29 का पीछा कर रही है बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी टीम। ओ यार कर ले की गेंद इस बार निश्चित रूप से लेग बिफोर की हल्की सी अपील करी गई थी, लेकिन अंपायर ने ना कहा इससे, क्योंकि लेग बिफोर का ये नियम जो है वो खारिज है इस मैदान पर, क्योंकि सीमेंट का पिच एक बड़ी प्रतियोगिता और देखने वाली बात इस मैदान पर। इस बार खेलना चाहते थे, पांव को लगे है, देखना है अंपायर का इशारा। लेग बाइज का आता हुआ सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 25 रन स्कोर बोर्ड पर। 4 रन मात्र आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए। इसमें जो जीतेगा उसका मुकाबला हो जाएगा
दीपू स्पोर्ट्स नेमड़े के खिलाफ। ओ बड़ा शॉट, चलिए गेंद निकली तारामंडल को चीरती हुई शंकर के कमंडल से 6 रन के लिए। एक तगड़ा शॉट के साथ मुकाबला यहां पर समाप्त होता हुआ, मात्र 1.5 ओवर में यह मुकाबला यहां पर समाप्त कर दिया है। अगला मुकाबला होगा दोनों तगड़ी टीमें जो कि दीपू स्पोर्ट्स नेमड़े वर्सेस बाबू स्पोर्ट्स सावंतवाड़ी के बीच में। आइए दोनों टीम के कप्तान टॉस के लिए और इस मैच का मैन ऑफ द मैच के लिए रुक करते हैं। और इस मैच का मैन ऑफ द मैच राजाराम गाउस। आइए राजाराम मैन ऑफ द मैच के लिए। अब